अरे श्रीपा चालच होय रे तू. अरे आता किती वेळ राहिलास रे. अरे पावसा पाण्याच्या आधी ह्या गाडीतनं चिखलात तुडवत जायचं बिंडा घेऊन आम्हाला. वाट बघून म्हटलं पावसा पाण्याच्या आधी जाऊया. आता आलास होय तू. थांब आता बिंडा ठेवतो आणि मग सांगतो तुला. सांगतो. अरे उशीर झाला म्हणजे गाडी अडकून बसल्या खोया. म्हटलं आता मागल्याच आठवड्यात आपलं बोलणं झालं तर ह्या रस्त्यानं कसं येत आहे काय जात आहे मीच म्हटलं होतं. पण मला काय वाटलं एवढं काय राड होत नसेल, चिखल होत नसेल. मी आणलो गाडी दाबत. कुठलं खोया मुद्दा असून बसल्या चाकात, गाडी हलना जाग्यातनं. ते काढण्यातच वेळ गेला. म्हटलं आता जाऊया चालतच, म्हणून इकडे यायला वेळ झाला ना. बघितलास ना तुझ्या डोळ्यानं बघितलास काय परिस्थिती आमच्या या रस्त्याची. हे असं आहे बघ बाबा. डोक्यानं बिंडा घेऊन घ्यायचं आणि राड तुडवत डोक्यावरून घेऊन जायचं चालत. काय करतोस खरंच बाबा शिल्पा. अजिबात ना लोक तुझ्या या रस्त्याची. ते म्हणतात ना वाट बघीन पण महामंडळाच्या इष्टीनंच जाईल. तशातली गाय आहे बघ. म्हणजे बिंडा डोकीवर घेऊन राडीतनं चिखलातनं पाय तुडवत जातील. रस्त्यासाठी काय पाठपुरावा करायला बघणार नाहीत. मग कोणाला तर सहकार्य करावं, रस्ता करून घ्यावं हे काय बघणार नाही तो बाबा. काय अजिबात. आणि हे तुझ्या ह्या इथं आपल्या इथंच आहे, आपल्या गावातच आहे असं नाही. सगळ्या जिल्हावर आणि महाराष्ट्रात जिथे शेतकरी आहेत तिथं ही रस्त्याची बोंबाबोंबच आहे रे. बाकी काय नाही. तू म्हणालतास ते खरंच आहे बघ. खरंच शेतकऱ्यांच्यात एकी पाहिजे बाबा. खरंच पटलं तुला. मग माझी तळमळ तीच आहे रे माझा. सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये एकी व्हायला पाहिजे रे. रस्त्यासाठी जे काही शेतीला उपयोगी ज्या काही ध्येयधोरणं आहेत त्यासाठी खरोखर शेतकऱ्यांची एकी पाहिजे. पर काय काय म्हण श्रीपा. बाकी पाऊस चालू झाला हे लई झाक झालं बघ. काय पाऊस पडालाय म्हणजे ते काय माझ्या तुझ्याकडे बघून ह्या माणसांच्याकडे बघून पाऊस पडालाय म्हणतोस. नाही माता. अरे हा पाऊस पडालाय आपल्या ह्या मूक जनावराकडे बघून पाऊस पडालाय. आठवड्यापूर्वी काय गत होती. पाऊस पडतोय का नाही, दुष्काळ पडतोय अशी पंचायत झालती. धरणातलं नदीतलं पाणी आटालतं. पिकांचं तर लांब, माणसानं पिण्याची पाण्याची टंचाई झालती. पण काय काय होईना पाऊस चालू झाला. अरे त्याला बी काळजी आहे रे. अरे हा सगळा खटाटोप त्याचाच आहे. फक्त काय आहे ह्या मानव जातीला, ह्या माणसांना धडा शिकवण्यासाठी, त्याला जाणीव करून देण्यासाठी हे सगळं हा वरला करतोय. का आठवड्याभरी काय गत होती म्हणाल ती माणसं. खरंच ते झाडं लावायला पाहिजे म्हणतात, हे निसर्गाचा समतोल राखायला पाहिजे म्हणतात का नाही. ते खरंच आहे बाबा. खरंच झाडं लावलं पाहिजेत हे म्हणत होते. आता आता पाऊस पडाला आहे. सगळं आता पेरण्या वगैरे झाल्या, टकाटक आनंदाचं वातावरण आहे. आता विचार येते काय देव बाबा खरंच आता तरी शहाणं व्हायला पाहिजे माणसानं. आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून झाडं लावलं पाहिजे. अरे आता काय पाऊस पडायला कुठे बी झाड लावलं तर जगतंय. अशा पद्धतीने विचार करून माणूस विचार करतोय काय बघ. आता करतोय हे काय असते ती नाटकं. पडतोय आपणच हाय काळजी त्याला असं विचार करूनच जगतोय. म्हणजे काय मस्तीला आल्या का हो असं जगून करून चालल. अरे आता तरी शहाणं व्हायला पाहिजे. आता पाऊस पडायला म्हटल्यावर प्रत्येक माणसानं त्याला शक्य होईल तेवढी झाडं लावली पाहिजेत. हे जी काही निसर्गाची हानी माणूस केलाय की नाही, ही हानी ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी प्रत्येक माणसानं झाडं लावली पाहिजेत. या निसर्गाचं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी प्रत्येक माणसानं झाडं लावली पाहिजेत. आणि जेणेकरून ह्या माणसाकडून निसर्गाची हानी होऊ नये ह्याची खबरदारी घेऊन तो जगला ना तरी बास आहे. कळालं मग आता हे असं आहे. चल बाबा तुला वाटेल यो काय लई शानपण सांगतो पण खरं आहे का नाही सांग. सत्य परिस्थिती आहे रे. फक्त परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे बाबा. आम्ही तुम्ही सगळे शेतकरी आहे. ही सगळी माणूस सुखान राहायला पाहिजे बघ. हीच तळमळ आहे ह्या बळीराजाची. खरं आहे की नाही. चल तुला ते दाखवूया बी आणि मग ठरवूया काय. चांगला आहे बी 86 रुपये 30. दाखव.